नागपुर के कपिलनगर थाना क्षेत्र से आई है एक चौंकाने वाली वारदात, जहां एक मामूली सड़क विवाद ने खूनी मोड़ ले लिया। 25 अक्टूबर की रात मंजर पिकनिक से लौट रहे एक युवक की हत्या कर दी गई। बताया जा रहा है कि लौटते वक्त उनकी कार ने माडा कॉलोनी के पास खड़े एक ई रिक्शा को हल्का से टक्कर मार दी। बस इतनी छोटी सी बात पर विवाद इतना बढ़ा कि ई रिक्शा मालिक से कहासुनी हुई। तभी आरोपी हर्षल कुथे अपने साथियों के साथ मौके पर आया और देखते ही देखते जमकर मारपीट शुरू हो गई। आरोप है कि धारदार चाकू से हमला कर मृतक युवक और उसके दोस्त को बुरी तरह से घायल कर दिया गया। घायलों को तुरंत में अस्पताल पहुंचाया गया, लेकिन डॉक्टरों ने उसे मृत घोषित कर दिया। कपिलनगर पुलिस ने मामले को गंभीरता से लिया है। हत्या का मामला दर्ज कर वारदात में शामिल आरोपियों को गिरफ्तार कर लिया गया है। वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में इसकी आगे की जांच जारी है। काल दिनांक 25/10/2025 रोजी रात्री 10:30 ते 10:30 दरम्यान यातील मृतक राजेश ईश्वर ओरेकर वय 48 वर्ष, राहणार गणेश मंदिरजवळ नारी, हा त्याच्या चारचाकी वाहनाने भाडा कॉलनी त्याच्या नातेवाईकडे जात असताना त्याचा एक ॲटोला धडक लागली आणि त्या ॲटोचं थोडंसं नुकसान झालं। त्यामुळे बोलचाल करत असताना एक बाहेरून हर्षल मोरेश्वर कुथे नावाचा 26 वर्षाचा युवक आला व त्याच्यासोबत त्याची वादावादी झाली मृतकाची। त्या वादावादीचे पर्यवसन हर्षल मोरे याने आपल्या साथीदारांसह त्यातील मृत जो आहे त्याच्यावर घाव करून त्याला जखमी केले। त्याचा मृत्यू झाला रक्तस्राव झाल्यामुळे। तत्कालीन कारण फक्त ॲटोला धडक लागली व त्या धडकीमध्ये तू त्या ॲटोच्या चालकाला का बोलतो आहेस या कारणावरून हा वाद झालेला आहे। यात कोणती इतर पार्श्वभूमी नाही। मृतक व्यक्ती हा क्रिमिनल असल्याचं समोर आलेला आहे। कुठल्या केसेसमध्ये होता, काय माहिती समोर आलेली आहे? सध्या मृतक व्यक्तीच्या बद्दल माहिती उपलब्ध नाही आमच्याकडे, आमच्या रेकॉर्ड सध्या तरी नाही आहे। परंतु याच्यातलं मारणारे व्यक्ती आहेत हर्षल कुथे व त्याचे इतर साथीदार, त्यांच्यावर हर्षल कुथे याच्या अगोदरही गुन्हे दाखल आहेत। त्याचा तपास सुरू आहे बाकीचा। कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात आता ही समोरची कारवाई चालू आहे? कशा प्रकारचा तपास चालू आहे, काय सांगू? सदरची कारवाई माननीय DCP झोन 6 डॉक्टर श्री पखाले सर, जरीपटका विभागाचे DCP श्री सत्यवीर मंडेवार सर, पोलीस स्टेशन कपिलनगरचे सिनियर PI सतीश आडे सर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे। यातील संशयितांना ताब्यात घेऊन विचारपूस सुरू आहे। आरोपी लवकरच निष्पन्न होतील।